हा बघा बराच मोठा आहे. हा जरा वेगळा आहे ना, म्हणजे ताज्या कशा ओळखतात, ताज्या आहे असं. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आज मी दाखवणार आहे दापोलीचं जे फिश मार्केट आहे ना ते दाखवणार आहे. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची मच्छी बघायला मिळेल. म्हणजे छोटं आहे, एवढं मोठं नाही, पण मग खूप छान आहे मार्केट. तुम्हाला भरपूर म्हणजे दापोलीतले जेवढे मच्छी वगैरे विकायला बसतात ना ते तेवढे तिथंच बसतात, तर ती तुम्हाला दाखवणार आहे. तर सगळ्यांना विनंती राहील की कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायचा आहे. आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय ना नक्की कमेंट्स करा आणि म्हणजे कोणत्या गावातून बघताय आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे पण जरूर कळवा. तर मग काय निघूया चला, कारण कसं मार्केट जास्त वेळ नाही थांबत किंवा ते मच्छी जास्त वेळ नाही राहत. आपल्याला उशिरा जर झाला ना तर नाही ते बघायला काय भेटणार. चला मग काय निघूया, सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला. तर मित्रांनो, फायनल आता ना मी आलो आहे दापोलीच्या ना स्टँडला, आणि स्टँडपासून इकडं पुढं मार्केट आहे, इकडं पण मार्केट आहे. हा इकडचा जो आहे ना हा आहे खेड रोड, आणि आपल्याला जायचं आहे इकडं, म्हणजे इकडं बाजार वगैरे भरतो. आणि इकडे हे दापोलीच्या साईडलाच तुम्हाला बरेचसे दुकानं वगैरे दिसतील. आणि तिकडे एक फेमस चहावाला आहे, तो पण आपण नंतर बघूया. तर चला पहिले फिरून येऊ. नमस्कार. आणि इकडे आहेत ना फळवाले वगैरे तुम्हाला भरपूर दिसायला मिळतील. आता इथं हा चौक आहे, म्हणजे एक रस्ता आहे ना तो जातो मंडणगड साईडला आणि दुसरा सरळ रस्ता जातो आहे दापोली साईडचा. तर असा काहीचा आहे. आपल्याला जायचं आहे ना मच्छी मार्केटला जायचं आहे, आणि मच्छी मार्केट ना इकडं आहे, ह्या साईडला आहे मच्छी मार्केट, म्हणजे मंडणगड रोडला. जे तुम्हाला बरेचसे फळावाले वगैरे दिसतील. हे बघा मच्छीवाले पण आहेत रस्त्याच्या साईडला. आता इकडे काकी बसलेले आहेत, पापलेट वगैरे आहे, कोळंबी वगैरे आहेत. तर ते बघूया आपण. म्हणजे इथं हे मार्केट नाही अजून आलंय, मार्केटच्या बाहेरच. कसे आहे तो पापलेट? 500ला जोडी. नाही नको, बघतोय तवा ती. नाही नको, असू देता बघतोय. एकदम फ्रेश आहेत ना? बुरोंडीचे का? नाही नको, बघतोय तवा ती. बुरोंडीला आता चालू झालं का? हो. तर मित्रांनो, तिथं ते होते मच्छीवाले, आणि आता आपल्याला दुसरे अजून हा इथं बघा दुसरा. तर इथं बघा दुसरा मासा आहे मस्त. हे कसे हो पापलेट? 1500चे. आणि हा वाघळा, त्याचे काटे काढले का? काटे काढले. हा वाघळा. हा जरा वेगळा आहे ना, म्हणजे बाकीचे ते दुसरे असतात ना एकदम. हा 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 हा. कसा देता, कसा विकता? 600-700ला. चांगला लागतो का खायला? काय माहित किती किलो ते. पण हे मधलं सगळं काढून टाकतात ना वाटतं, नाही काय? हा 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 ओके. इकडे पण पापलेट वगैरे आहे. नाही बघतो तो कधी. व्हिडिओ कॉल करतो ते. आमचं व्हिडिओ कॉल नको करू. तुमचं नाही करत, माशाचे करतो. आणि मित्रांनो, इकडे जरा आहेत गवती चहा वगैरे विकायला आहेत, आणि पडवळ. हे गावाकडचे जे असतात ना ते येतात मस्त विकायला. हे पडवळ भारी लागतात, म्हणजे सुकट बिकट टाकून इतके भारी लागतात ना की बस कधी. आणि तिकडं आहे काकडी वगैरे, आणि तिकडं बघा काकड्यांसोबतच मच्छी पण विकायला ठेवले वाटतं. आजी हा वाटा कसा आहे बिलजाचा? कसा वाटा कसा? आणि ती करली नाही नको, करली कशी आहे? नको, असू देत. फिरून येतो जरा. नाही फिरून फक्त येतो, फिरून येतो मग बघतो. आणि इकडे फळावाले आहेत लगेच. आणि तुम्हाला म्हणजे ह्या रोडला भरपूर. हा कोणता आंबा आहे काय माहित?
तोतापुरी, हा तोतापुरीच आहे का? आता तोतापुरी मित्रांनो, हा बघा भारी आहे, एक नंबर मोठा. इकडे तुम्हाला आता बरेच म्हणजे फळावाले जाम आहेत, सगळे जवळपास मिक्स बाजारपेठ आहे. म्हणजे असं नाही की म्हणजे नुसतं हेच किंवा तेच, असं सगळे मिक्स आहेत. कुठं फळावाले आहेत, कुठं मच्छीवाले आहेत, म्हणजे ते बसलेले आहेत. आणि पुढं तिकडे जे आहे ना तिकडं मार्केट आहे, तर आपण आता तिकडेच जातोय. इकडे बघा फळवाले वगैरे आहेत. आता इथून म्हणजे फळावाले वगैरे चालू होतात, फळावाले मडक्यावाले वगैरे. आणि पूर्वी इथं वाटतं मार्केट होतं काहीतरी, इथं खाली होतं वाटतं मार्केट, मटन मार्केट वगैरे, पण ते तिथं काय भरत नाही. आता का ते आपल्याला माहीत नाही. तर चिकनवाले वगैरे तुम्हाला भरपूर बघायला मिळतील, हे बघा. आणि इथंच पुढं आहे मच्छीचं मार्केट. तर जे मच्छी मार्केट आहे तिथे ते जरा भरपूर गर्दी असते. आणि काही लोक हे समजून घेत नाही, म्हणजे व्हिडिओ वगैरे काढतो ना आपण, मग त्याच्यामुळे ते समजून घेत नाही. पण बघूया. आणि मागचा व्हिडिओ तुम्ही जर दापोलीचा बघितला असेल ना, तर तुम्हाला ती आजी आठवत असेल. ती आजी आहे की नाही बघतो बरं. हां, ओळखीची आजी भांडत होती नाही का आपल्याला, ती आजी आहे इथं. तर ती आजी ना आहे बरं का, तुम्हाला ते दाखवतोय. आहे ना, आहे त्या आजी पण आहेत. नाही बघतोय. तर मित्रांनो ते ह्या आजी आहेत. मला घरी जायचं ते मी येणार आहे. हे कसे आहे, सोडे कसे आहेत? 800 किलो, अर्धा किलो. ओके. आता रत्नाकर आहे जरा, म्हणजे त्यांची ओळख आहे आधीच, त्यांची ओळख आहे म्हणून मग असं काही नाही सांगत. नाही तर मग लय भांडल्या असत्या, पण मग रत्नाकरच्या ओळखीच्या आहेत म्हणून काही नाही सांगत. मला घरी जायचं. आणि मित्रांनो इकडे बघा, एंट्रीसाठी आपल्या एंट्री करता इकडे आपल्याला काय भेटले, हे कालवे. कसे आहेत कालवे? नाही बघतो तुम्ही प्या, चहा प्या. हे 100 रुपयाचे का? आणि हे आहेत हे 100चे. लयच बारके आहेत. हो, दगडफोडे नाही दगडफोडे नाही आहेत, कुर्ले आहेत, पण लय छोटे आहेत होते. मुळे नको. मुळे काय मेलेत की काय? जिवंत आहे ते बघा, जिवंत आहेत. आता बंद होणे बघा आतमध्ये. नाही तो मेलेला आहे, नाही. तो मेलाय. बाकीचे असतील जिवंत, पण तो मेलेला आहे. भरपूर आहेत वाटतं. कुठून आलेत तुम्ही? आड्यातून. मी केळशीला होतो 6 वर्ष पोस्टमन. मी जायचो काढायला बनवून. तुम्हाला केळशीला पण लय मिळतात ना खाडीत. मस्त लागतात हा मित्रांनो. हे जे आहेत ना, आता हे जे आहे ना, हे मच्छी मार्केट आहे. इकडनं आपण आलो आणि इथे मच्छी मार्केट आहे. सुरमई कसा आहे? 200. आणि हे मोठ्या आहेत, त्या मोठ्या सुरमई इकडे आहेत का लावलेल्या, म्हणून त्या ठेवल्या. सुरमई चांगल्या आहेत. मोठ्या कशा 600. सुरमई आहेत चांगल्या आहेत. ताज्या आहेत, चांगल्या आहेत. ताज्या कशा ओळखतात? ताज्या आहे असं नाही, पण कशा ओळखतात बा असं? हे लाल असतात का मग ताजे? हा, आहे तरी चांगलं आहे, ताजे आहे. हा, आलो जरा फिरून आलो. हा बोंबील मस्त आहे. कितीला आहे बोंबलाचा वाटा? नाही भरू नका, थांबा पहिले बघत होता. हा बोंबील किती? 50ला वाटा का? 50ला? 20 रुपयाला? बोंबीलवर तर जास्त यायला लागले. हा चांगला आहे 20ला वाटा. मस्त आहेत. मांदेला पण चांगले आहेत, 100ला वाटा. हा मित्रांनो इकडे पण आहेत बरेच मच्छी. हे लय लाल पडले असं नाही वाटत. 400 350 मोठी आहे, ही बारकी आहे, ही मोठी आहे. 350 700 4 देते.
कमी करते पहिले लोकांना कमी करते. अरे मग तू किती येणार रे? तुम्हाला हेच आहे ना, बोला भवानीला व्यवस्थित बोला, पडला तर जण नाही पडला तर ते जबरदस्ती. हे 500ला 4 देणार रे. 500ला 4. तर मित्रांनो इथे एकदम फ्रेश पापलेट आहेत. कसे ओळखायचे तुम्हाला दाखवतो आता. फ्रेश एकदम आहेत. तर हे बघा इकडे फ्रेश पापलेट. सगळ्यात म्हणजे फ्रेश पापलेट तुम्हाला ओळखायचे असेल ना तर त्याला ही अशी चमकी असते. हे बघा अशी चमकी असली की समजून घ्यायचे पापलेट एकदम फ्रेश आहेत. आणि एकदम जे व्हाईटिश असतात ना ते व्हाईटिश असतात ते फ्रेश नसतात. हे लक्षात ठेवा कधी पण जर ओळखायचे असतील तर. हा भरपूर आहेत म्हणजे सुरमई बिरमई पाहिलंय मोठी आहे. हा बघतो बघतोय तवा ती. हा नाही बघतो तवा ती बघतोय. हा मोठा आहे तो 1000 रुपयाला एक. 2 पीस. हा चांगला आहे भरपूर मोठा आहे. इथं गोबरा आहे. हा कसा आहे? हा बघा बराच मोठा आहे. 3000. हेकरू पण बोलतात ना त्याला. हेकरू पण बोलतात ना. मस्त आहे सिरियसली मित्रांनो. इथं बघा हा गोबरा गळाला लागतो. गळाला मिळतात ना. नाही बघतोय तो. एकदम याला काय बोलतात तो? रेनव्या बोलतात. रेनव्या. त्याची कातडी बघा कशी आहे. हा चवीला एक नंबर लागतात. गळाला जाम लागत आहे. हा का? हा तर मित्रांनो ह्या रेनवे आहेत बघा मस्त. त्याचे तोंड बघा तोंड कसे आहे रेनव्यांचे. बघा रेनवे मासा. हा रावस बरं का. हा रावस. नाही रावस नाही तो. हा रावस आहे. हा रावस चांगला लागतो. हा रावस कसा? 400 रुपये जोडी. ओके नाही नको बघतो तो. मित्रांनो अजून इकडनं ना भरपूर मोठी अशी बाजारपेठ आहे. पण बस झाला व्हिडिओ आपला भरपूर मोठा होऊन जाईल. इकडे बघा फळांचे परत दुकानं वगैरे आहे. आणि इकडे परत बाजारपेठ आहे. जाम मोठी बाजारपेठ आहे. दापोलीला जवळपास सगळं मिळतं. बाजार वगैरे भरत नाही पण रोजची बाजारपेठ ही उघडी असते. आणि म्हणजे बरंच मोठं असतं बाजार. बराच मोठा आहे. बराच मोठा आहे. तर आता आपण इथंच व्हिडिओ संपवू.